औरंगजेबावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्यानं खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते। त्यातच आता विश्व हिंदू परिषदेने यामध्ये थेटपणे उडी घेतली आहे आणि राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे औरंगजेबावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं दिसतंय। औरंगजेबाची कबर पुन्हा वादाचा गजर। कबर हटाव म्हणत व्हीएचपी मैदानात। विभाजनाकडे वाटचाल, राऊतांचा हल्ला। औरंगजेबी राजकारण थांबता थांबेना। छावा चित्रपटानं पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करत औरंगजेबाची क्रूरता जगासमोर आणली। पण आता त्याच औरंगजेबावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं औरंगजेबाची आठवण अर्थात त्याची खुलताबाद इथली कबर हटवण्याची मागणी केली जात असतानाच विश्व हिंदू परिषदेनं या कबरीविरोधात एल्गार पुकारत सोमवारी कबर हटाव आंदोलन पुकारलं। कबरीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं दिला। त्यानंतर आता सरकारनं औरंगजेबच्या कबरीबाहेर सुरक्षा वाढवल्याचं पाहायला मिळतं। हे बघा, बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल। शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंजण घेतील, पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू। सत्ताधारी भाजपनंतर आता त्यांच्याशी संबंधित हिंदुत्ववादी विचारधारेच्या संघटनाही औरंगजेबाच्या कबरीविरोधात मैदानात उतरल्या। सत्ताधाऱ्यांच्या या रणनीतीवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केली। काँग्रेसनं औरंगजेबाची वारंवार आठवण काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र टाकलं, तर त्याचवेळी ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी या सद्यस्थितीची तुलना 1947शी करत देश विभाजनाकडे वाटचाल करत असल्याचा हल्ला चढवला। हा देश विभाजनाकडे चाललेला आहे। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही। आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे। या औरंगजेबाचं सगळं जे आज आपण उदात्तीकरण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी होताना, मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही, किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं। तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं। गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू या इतिहासाची साक्ष देतात। तशाच काही वास्तू या मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देण्याचं काम करत असतात। शंभूराजेंचा छळ करणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्रातच अखेरचा श्वास घ्यावा लागला। औरंगजेबाची कबर ही लढवय्या महाराष्ट्राची आठवण करून देते असं मानणारा एक मोठा वर्ग आहे। त्यामुळे मेलेल्या औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढण्याची मागणी खरंच योग्य आहे का, हा विचार सरकारनंच करायला हवा। आता सत्ताधारी हिंदुत्ववादी संघटनांची ही मागणी कशी हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।